सुरुवातीलाच बातमी आहे जालन्यामधून। चोर समजून एका जमावानं तिघांना लाठीकाठ्या आणि पट्ट्यानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। जालना जिल्ह्यातल्या गुळखंड तांडा इथे ही घटना घडली। फिर्यादी इंदर कुमार सहा हा त्याच्या 2 साथीदारांसह भांडी घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा इथे आला होता आणि आरोपींमधील दोघांनी लोकांची गर्दी जमवून तुम्ही चोर आहात असं म्हणत तिघांना लोखंडी पाईप, दगड आणि लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली। दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय आणि आता या प्रकरणात परतूर पोलीस ठाण्यात 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि पोलीस आता पुढची कारवाई करतात। भांडी घासण्याची पावडर विकण्यासाठी म्हणून हे इसम इथं आले होते, मात्र ते चोर आहेत असं समजून त्या जमावानं त्यांना बेदम मारहाण केली। परतूर पोलीस ठाण्यात 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात लाठ्याकाठ्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करण्यात आली आहे। तिघेही गंभीर जखमी। जालना जिल्ह्यातल्या गुळखंड तांडा इथली ही घटना आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, नेमका काय हा सगळा प्रकार घडला होता आणि पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आता काही कारवाई केली आहे का? आपण जर पाहायला गेलं तर ही जी घटना आहे ही जालन्यातल्या गुळखंड तांडा येथे घडलेली आहे आणि या ठिकाणी भांडी घासण्याची जे घासणी असते ते विकण्यासाठी या ठिकाणी 3 जण आले होते। मात्र या तिघांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडलेली। या प्रकारे परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण जर पाहायला गेलं तर दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे आणि जी निश्चित, आणि त्याच्यामुळे सध्याच्या क्षणाला पोलीस पुढे काय तपास करतायत, काय पद्धतीने कारवाई करतात हे पाहावं लागेल, कारण थोडे नाही तर 45 जणांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झाला। धन्यवाद गौरव दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।